आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम सुगंधित, मऊ आणि स्वादिष्ट पायनॅपल शिरा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पायनॅपल इसेन्स न वापरता फक्त ताज्या पायनॅपल पासून नैसर्गिक चव आणि सुगंध असलेल्या प्रत्येक घासात पायनॅपलची अप्रतिम टेस्ट जाणवणारा असा शिरा कसा बनवायचा हे सविस्तर दाखवणार आहे. चला तर अजिबात वेळ न दवडता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे मी एका मेजरिंग कपाच्या साहाय्याने 1 कप इतका रवा छान मोजून घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला पूर्णच छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती हा रवा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. आता 3 ते 4 मिनिटानंतर आपण ज्या मेजरिंग कपाने हा रवा मोजून घेतला होता त्याच कपाच्या साहाय्याने आपल्याला अर्धा कप इतकं तूप म्हणजेच साजूक तूप मोजून घ्यायचं आहे आणि ते तूप हे रवा भाजल्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. आणि तूप घातल्यानंतरही आपल्याला हा रवा साधारण 3 ते 4 मिनिटं छान पुन्हा परतवून घ्यायचा आहे. अगदी मस्त रव्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही पद्धतीचा शिरा करत असताना आपल्याला रवा जितका छान पद्धतीने भाजता येईल तितक्या छान पद्धतीने आपण हा रवा भाजून घ्यायचा, जेणेकरून आपल्या रव्याची चव अगदी खुलून येते. ही आहे आजची स्पेशल पंचपक्वान्न टीप. आता हा रवा छान 2-3 मिनिटं आपण तुपावरही भाजून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि आपण पायनॅपल छान अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. आपल्याला पायनॅपलचे काही पीसचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि उरलेल्या काही पीस आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला या पायनॅपलच्या प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता ही तयार केलेली जी पायनॅपल प्युरी आहे ती आपण आपल्या शिऱ्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून आपल्या शिऱ्याची चव अप्रतिम लागणार आहे आणि आपल्याला प्रत्येक घासात पायनॅपलची चव जाणवणार आहे. आता मी हे जे पायनॅपलचे तुकडे आहे ते छानपैकी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे. आता हे कापलेले जे तुकडे आहेत ते आपल्याला पायनॅपल शिऱ्यामध्ये घालायचे आहे. आता पुन्हा आपल्याला गॅस चालू करून आपण जी पायनॅपलची प्युरी तयार करून घेतली आहे ती प्युरी आपल्याला भाजलेल्या या रव्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतर प्युरी घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा शिरा किंवा रवा छान परतवून घ्यायचा आहे. हा शिरा परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीट अशीच ठेवायची आहे. आता ज्या मेजरिंग कपाच्या साहाय्याने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाच्या साहाय्याने मी जवळपास 1.5 कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम केलेलं पाणी आपल्याला ह्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि रवा पुन्हा छान परतवून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा शिरा करत असताना आपल्याला पाणी हे नेहमी गरमच वापरायचं आहे, जेणेकरून आपला रवा किंवा शिरा चिवट अजिबात होत नाही. छान मोकळा सुटसुटीत असा आपला रवा तयार होतो. आता साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला रवा परतवून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण जे बारीक तुकडे करून घेतले आहे पायनॅपलचे ते आपण या शिऱ्यामध्ये घालून छान पुन्हा अर्धा मिनिटं हा रवा परतवून घेणार आहोत. आता हा रवा छान परतल्यानंतर आपण ज्या मेजरिंग कपाच्या साहाय्याने रवा मोजून घेतला होता त्याच कपाच्या साहाय्याने मी इथे साधारण अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे आणि आता ही साखर घातल्यानंतर आपण हा शिरा किंवा रवा छान पुन्हा परतवून घेऊया. साखर व्यवस्थित वितळेपर्यंत आपल्याला हा रवा किंवा शिरा परतवून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटात लो टू मीडियम हीटवर आपल्याला ही साखर छान परतवून घ्यायची आहे. छान एकजीव करून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये छान केसर दूध घालणार आहोत. केसर दूध हे अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. आता केसर दूध घातल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते 1 मिनिटं पुन्हा हा रवा छान परतवून घ्यायचा आहे. केसर दुधाने आपल्या शिऱ्याला सुंदर रंग आणि अप्रतिम सुगंध येतो. आता हा गरमागरम पायनॅपल शिरा सर्विंग प्लेटमध्ये काढून वरतून छान ड्रायफ्रूट घालून सजावट करूया. खरंच हा शिरा दिसायलाही सुंदर आणि खायलाही तितकाच अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर आजची ही पायनॅपल शिऱ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आणि शेअर माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. अशाच सोप्या, हटके आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियल
ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनही नक्की क्लिक करा, म्हणजे माझे पुढील रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. यूट्यूब प्रमाणेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपलं अकाउंट आहे, तिकडेही चॅनलला फॉलो नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.